झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्ये रेल्वेची वाहतूक आजही विस्कळीत झालेली आहे। सीएसटी कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल्स 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। कल्याण ते ठाणे आणि ठाण्यापासून घाटकोपरपर्यंत लोकल वाहतूक मंदावलेली आहे। कळवा यार्डाचं काम अजूनही अपूर्ण आहे। यार्डाचं काम सुरू असल्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। रेल्वे प्रशासन लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याचं सांगत असली तरी देखील काही लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे असं काही प्रवाशांनी झी 24 तासला सांगितलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, मध्य रेल्वेचे रडगाणं जे आहे ते आजही थांबलेलं दिसून येत नाही। प्रवाशांना जो आहे मनस्ताप सहन करावा लागतोय। काय ताजी माहिती आहे? विशाल, नक्कीच 29, 30, 31 हा मेगा ब्लॉक होता। त्यानंतरही अजूनही ठाणे ते कल्याणची दरम्यानची परिस्थिती सुधारलेली नाहीये। कळवा यार्डाचं जे काम सुरू आहे त्यामुळे प्रत्येक रात्री हे काम सुरू असतं, मेगा ब्लॉक येतात आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट असतो, जो बॅकलॉग भरायला खूप वेळ लागतो आणि त्याचाच इफेक्ट आता गाड्या 15 ते 20 मिनिटं लेट आहेत। कधी कधी आता मध्ये मध्ये तर अर्धा पाऊण तास गाड्या लेट आहेत। त्यामुळे ठाणेकडच्या दिवसांची प्रवासी 6 लाख प्रवासी नेहमी प्रवास करतो तो नाराज आहे। चाकरमानी बाहेर पडला असतो आणि जेव्हा त्याला आशा असते की आज तरी मेगा ब्लॉक असणार नाही किंवा आज तरी हाल होणार नाही, पण ती पूर्ण निराशा झालेली आहे। विशाल, मध्य रेल्वेनं जम्बो मेगा ब्लॉक जो आहे तो सांगितल्यापासूनच आतापर्यंत जे सामान्य मुंबईकर आहेत त्यांचा लेट मार्क रोजच सुरू आहे। मात्र आजही तीच परिस्थिती असणार आहे। नक्कीच विशाल, कारण की 15 ते 20 मिनिटं गाड्या लेट आहेत आणि मध्ये मध्ये अर्धा ते पाऊण तास गाड्या होत आहेत आणि मेगा ब्लॉक होता तेव्हा तर लोकांचे मेगा हाल झालेत, परंतु आता मेगा वॉक संपलेला आहे 3 दिवसाचा। त्यामुळे आता आज तरी नवीन वर्षी सुरुवात झालेली आहे, 1 तारीख होऊन गेलेली आहे, तर आज तरी आम्ही लवकर जाऊ घरी असं अशा आशेने चाकरमानी बाहेर पडला होता। परंतु आजही तेच आलंय, कारण की एकदा 15 ते 20 मिनिटं लेट हा जो बॅकलॉग असतो विशाल, तो भरायला खूप वेळ लागतो। म्हणजे संध्याकाळपर्यंत परिस्थिती हीच असणार आहे आणि चाकरमानीचे हाल होणार आहेत। कपिल, मध्य रेल्वेनं ज्या प्रकारे महाजम्बो मेगा ब्लॉक घेतलेला होता त्या दरम्यान जी कामं आहेत ती अजूनही का रखडलेली आहेत? काय नेमक्या अडचणी आहेत? 29, 30, 31 हा मेगा ब्लॉक घेतला होता आणि या दिवशी कामं होणार होती, परंतु अजूनही कामं झालेली नाहीयेत। ठाण्यात 1 नंबर प्लॅटफॉर्म तो अजूनही सुरू झाला नाही, काल रात्री पण तो सुरू नव्हता आला। त्याच्यानंतर यार्डाचं काम अजून बाकी आहे। यार्डाचं काम प्रत्येक रात्री होतंय आणि ह्याची पाठची कारणं काय? त्यांचं म्हणणं आहे का खूप मोठं काम आहे त्यामुळे हे कामाला वेळ लागतोय, परंतु काहीची स्लो काम होत असेल त्यामुळे याला वेळ लागतो। कारण की रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिलं होतं का 29, 30, 31 मध्ये सर्व पूर्ण काम पूर्ण होईल, परंतु आता आज 2 तारीख उजाडलेली आहे तरीही हे काम सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांचे नक्कीच हाल होत आहेत। विशाल, धन्यवाद कपिल दिलेल्या माहितीसाठी। कल्याण ठाणे दरम्यान लोकल वाहतूक कासाव गतीनं सध्या सुरू आहे। मध्य रेल्वेच्या या लेट चालणाऱ्या गाड्यांमुळे निश्चितच प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।